ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बांगलादेशात होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचार विरोधात पट्टण कोडोलीत निषेध आंदोलन। हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली येथे बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि सर्व पक्षीयांकडून बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचार विरोधात तीव्र निदर्शने करून येथील बस स्थानकाजवळ बांगलादेशचा राष्ट्रध्वज पायदळी तुडवत चपलांनी बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाला मारून निषेध व्यक्त केला आहे। यावेळी बजरंग दलाचे सुनील दळवी, भाजपचे शहराध्यक्ष सयाजी शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख शिवानंद पणदे, प्रदीप मिरजकर, अभिजित भालभर, युवराज म्हाकवे, सागर कांबळे, मनोज हराळे, निलेश चौगले आदींनी आपली मनोगत व्यक्त करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। यावेळी बांगलादेश विरोधात घोषणांनी परिसर दणाणून गेला होता, तर भारतात राहणाऱ्या बांगलादेशींना हाकलून काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या आशयाचे निवेदन हुपरी पोलिसांना देण्यात आलं। यावेळी विठ्ठल रामण्णा, विजय काशीद, निखिल कांबळे, रानोजी पुजारी, शंकर कामण्णा, आकाश गायकवाड यांच्यासह बजरंग दल आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महानकर निफ्ससाठी रिजवान मुजावर, पट्टण कोडोली। आपल्या हिंदू बांधवांच्या अत्याचाराबद्दल आज मी पट्टण कोडलीमध्ये त्याचा जाहीर निषेध करतो। तसेच भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, गृहमंत्री अमित शाह साहेब व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह साहेब यांना विनंती करतो की आपण यामध्ये लक्ष देऊन की आपल्या जे बांगलादेशमध्ये आपले जे हिंदू बांधव आहेत त्यांचे संरक्षण करावे व त्यांना न्याय मिळवून द्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। बांगलादेशमध्ये होत असलेल्या भारतीय हिंदू लोकांच्यावर जो अन्याय झाला आहे आणि आपल्या त्या हिंदू धर्मातील लोकांना ज्या पद्धतीनं त्यांची येत आहे की लढाई कुठल्या धर्माबद्दल किंवा जातीबद्दल नसून मी मानवतेला काळीमा पसरलेलं आहे असं आम्ही समजून त्या गोष्टीचा निषेध आज करत आहे। आणि भारतीय सरकार याला विनंती करत आहे की अशा गोष्टीला लवकरात लवकर आळा घालून आमच्या सर्व हिंदू लोकांना सुरक्षित भारतात आणण्याचा प्रयत्न करावा। 2 मिनिटात मी बोलून माझा निषेध व्यक्त करतो। जय श्रीराम। अत्यंत निर्गुणपणानं हत्या करण्यात आली। त्याचप्रमाणे त्याची हत्या झाल्यानंतर तिथले जे लोक आहेत त्यांनी भारत विरुद्ध देखील घोषणाबाजी केली आहे। या सगळ्याचा आम्ही भारतीय म्हणून या सगळ्या गोष्टीचा निषेध करतोय। जे हल्ले आहेत भारतामध्ये सध्या मोदी सरकार आहे, म्हणजे हिंदुत्व सरकार आहे, या सरकारनं त्याची तत्काळ दक्षता घ्यावी। भारतामधील बांगलादेशामधील जे